गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये जेव्हा आपण थर्ड नंबरचा प्रॉब्लेम टीच करत होतो तेव्हा बिकॉज ऑफ सम कव्हरेज इश्यू ते प्रॉब्लेम आपण पूर्णपणे कंप्लीट करू शकलो नाही. तर जे प्रॉब्लेम आपण काल कंप्लीट करू शकलो नाही त्याच प्रॉब्लेम पासून आजचा हा टॉपिक आपण स्टार्ट करू. सो राइट डाउन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. cot inverse of sin 3x upon 1 plus cos 3x. Cot inverse of sin 3x upon 1 plus cos 3x. Now see here carefully. Solution. आधी प्रॉब्लेमला y कन्सिडर करू. प्रॉब्लेमला मी y कन्सिडर केलं. y कन्सिडर केल्याबरोबर इथं बघा sin 3x आहे म्हणजे sin थीटाचा फॉर्म्युला लागणार. इथे 1 प्लस cos 3x आहे म्हणजे 1 प्लस cos थीटाचा फॉर्म्युला लागणार. आणि मी वारंवार एकच गोष्ट सांगतो तुम्हाला का जर तुम्ही अबसेंट असले तर व्हिडिओ बघत चला आणि जर प्रेझेंट असले तरी बघायचा, तुमचं रिवाइज होते. we know that sin थीटाचा फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो 2 sin थीटा बाय 2 इंटू cos थीटा बाय 2. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे. त्याचप्रमाणे 1 प्लस cos थीटा असतो 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. जर साइन मायनस राहिली असती तर cos स्क्वेअरच्या ठिकाणी sin स्क्वेअर आला असता, बट प्लस आहे म्हणून cos स्क्वेअर. नाउ y इक्वल टू cot इनवर्स ऑफ sin थीटा काय होतो 2 sin थीटा बाय 2 इंटू cos थीटा बाय 2. आता या प्रॉब्लेम मध्ये थीटाच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू आहे 3x. तर जिथे जिथे थीटा आहे तिथे आपण 3x पुट करू. सो 2 sin 3x by 2 into cos 3x by 2. इथे अप्लाय केला मी फॉर्म्युला sin थीटाचा. त्यानंतर 1 प्लस cos 3x म्हणजे फॉर्म्युला कशाचा 1 प्लस cos थीटा काय होतो 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. सो 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2, थीटा म्हणजे 3x. So 3x by 2. 2 get cancel. Cos 3x by 2 and cos 3x by 2 get cancel. But इथे cos square 3x by 2 होता म्हणजे 1 cos 3x by 2 रिमेनिंग राहणार. So y equal to cot inverse न्यूमरेटर मध्ये राहिला sin 3x by 2 स्क्वेअर मधून एक cos 3x by 2 कॅन्सल झाला, एक राहिला cos 3x by 2. आफ्टर दॅट आता sin अपॉन cos हा tan होत असतो. सो y इक्वल टू cot इनवर्स ऑफ tan. sin अपॉन cos tan 3x by 2 as it is. आफ्टर दॅट इथे कॉट इनवर्स आहे, इथे टॅन आहे. कॉट इनवर्स आणि टॅन हे कॅन्सल होत नाही. मग या टॅनच्या ठिकाणी आपण आता काय ऍडजस्ट करू कॉट. मग टॅनच्या ठिकाणी जर मला कॉट ऍडजस्ट करायचा असणार तर टॅनची जो अँगल असतो तो आपण π/2 मधून मायनस करतो. ज्या दिवसपासून आपला हा टॉपिक स्टार्ट झाला सेम प्रॉब्लेम आहे, फक्त जी आपली व्हॅल्यू असते ती π/2 मधून मायनस करतो आपण. आता या टॅनला कॉट मध्ये कन्वर्ट करू. सो y इक्वल टू कॉट इनवर्स टॅनला कॉट मध्ये कन्वर्ट करू. तर टॅनला कॉट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो अँगल असणार तो π/2 मधून मायनस करू. सो कॉट π/2 मायनस 3x by 2 tan 3x by 2. कॉट इनवर्स कॉट गेट कॅन्सल. y इक्वल टू किती राहिला π/2 मायनस 3x by 2. प्रॉब्लेम पूर्ण प्रकारे सिंप्लिफाय. आता याला डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएट with respect to
एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह होणार dy बाय dx, पाय बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह होणार 0, साइन कोणती तर मायनस 3/2 कॉन्स्टंट आहे, 3/2 बाहेर जाणार, 3/2 कॉन्स्टंट बाहेर, काय राहिला फक्त एक्स, आणि एक्स चं डेरिव्हेटिव्ह किती होते 1. सो 3/2 into 1 3/2 आणि 0 minus 3/2 minus 3/2. Write down fast. Write down विद्यार्थी मित्रांनो our second problem. Tan inverse of cosec x plus cot x. Tan inverse of cosec x plus cot x. आता मी प्रॉब्लेम नोट केला आहे टॅन इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. ओके, आता प्रॉब्लेम कडे केअरफुली लक्ष द्या. आधी सोल्युशन, लेट y इक्वल टू ॲज इट इज प्रॉब्लेम नोट करू. आता इथे टॅन इनव्हर्स आहे तर इथे तुम्हाला टॅन ऍडजस्ट करावा लागणार आहे. बघा आता टॅन इनव्हर्स ॲज इट इज, कोसेक एक्स म्हणजे काय होते 1/sin x. कोसेक एक्स म्हणजे 1/sin x, साइन प्लस कॉट एक्स म्हणजे काय होते cos x अपॉन sin x. कोसेक एक्स म्हणजे 1/sin x, कॉट एक्स म्हणजे cos x अपॉन sin x. आता sin x दोघांचाही बेस काय आहे सेम. सो टॅन इनव्हर्स ऑफ बेस सेम आहे, ॲज इट इज न्यूमरेटरची ऍडिशन होणार म्हणजे 1 प्लस cos x. आता आपले फॉर्म्युले अप्लाय करू. वी नो दॅट साइन एक्स म्हणजे साइन थिटाचा फॉर्म्युला, साइन थिटा इक्वल टू 2 sin θ/2 इंटू cos θ/2. हा साइन थिटाचा फॉर्म्युला असतो. 1 प्लस cos θ, 1 प्लस cos θ काय असतो 2 cos² θ/2. साइन थिटाचा फॉर्म्युला 2 sin θ/2 इंटू cos θ/2, 1 plus cos θ 2 cos² θ/2. Now y इक्वल टू टॅन इनव्हर्स, आता इकडे लक्ष द्या, 1 प्लस cos θ 2 cos² θ/2 होते, आणि इथे थिटाच्या ठिकाणी फक्त काय आहे x, म्हणजे काय येणार 2 cos² x/2, 2 cos² x/2. साइन थिटा म्हणजे काय होते 2 sin θ/2 इंटू cos θ/2. इथे थिटाच्या ठिकाणी काय आहे x, तर काय होणार 2 sin x/2 इंटू cos x/2. प्रॉब्लेम खूप सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ सी हियर, 2 गेट कॅन्सल, cos x/2 गेट कॅन्सल, बट इथे cos² होता म्हणून 1 cos x/2 रिमेनिंग राहणार. सो y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ cos x/2 अपॉन sin x/2. cos अपॉन sin cot होते. सो y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ cot x/2. याच आधी आपण जे प्रॉब्लेम केलं त्या प्रॉब्लेम मध्ये या साइडला कॉट इन्व्हर्स होता आणि या साइडला टॅन होता. जस्ट प्रिव्हियस प्रॉब्लेम. यामध्ये काय आहे, या साइडला टॅन इन्व्हर्स आहे, या साइडला कॉट आहे. आता या कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करू. कॉटला कशामध्ये कन्वर्ट करू, टॅन. मग कॉटला जर टॅन मध्ये कन्वर्ट करायचं असणार तर ही जी व्हॅल्यू आहे ही π/2 मधून काय करावी लागणार, मायनस. सो टॅन इनव्हर्स ऑफ कॉटच्या ठिकाणी येणार टॅन. कॉटच्या ठिकाणी टॅन ऍडजस्ट करण्यासाठी
तो अँगल मला π/2 मधून काय करावा लागणार, मायनस π/2 मायनस x/2. नाउ tan इनवर्स अँड tan गेट कॅन्सल, सो y इक्वल टू π/2 मायनस x/2. आता याला डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx. π/2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह येणार 0. साइन मायनस x/2 आहे, यामधला 2 हा कॉन्स्टंट आहे, तो 1/2 आधी बाहेर जाणार, 1/2 कॉन्स्टंट मी बाहेर लिहिला. मग राहिला x चं डेरिव्हेटिव्ह किती होते, 1. सो आवर फायनल आन्सर 0 minus 1/2 minus 1/2. Okay, write down this.